हॅलो, अन्नपूर्णा स्वादानोकामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण उपवासाच्या सिरीजमध्ये उपवासाकरता लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत. अगदी साधी सोपी रेसिपी. चला तर सुरुवात करूया. इथे मी 2 वाटी शेंगदाणे खरपूस भाजून घेतले आहेत. त्यानंतर 1 वाटी बदाम भाजून घ्यायचे आहेत, थोडेसे शेकून घ्यायचे आहेत. त्याच्यासोबत तुमचे अजून काही ड्रायफ्रूट्स असतील तर तेही करा. मी 2च ड्रायफ्रूट घेतले आहेत, काजू आणि बदाम. पिस्ता असेल तर पिस्ताही यूज करू शकता तुम्ही. सगळे ड्रायफ्रूट्स आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर मी ह्यात 3 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आणि 1 वाटी ओल्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. तोही आपल्याला छान खरपूस लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटांनंतर तो छान खरपूस होतो. आता हे सर्व आपल्याला जिन्नस मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. पहिले मी शेंगदाणे बारीक करून घेतले आहेत. जाड भरड ठेवू शकता किंवा बारीकही वाटू शकता. मी थोडीशी जाड भरड ठेवली आहे, जास्त पण बारीक केलेली नाही आहे. ते दाताखाली आल्यावर क्रंची छान लागतात म्हणून. हे आपण सर्व एकत्रित करून घ्यायचं, शेंगदाण्याची पावडर आणि ड्रायफ्रूटची पावडर. आता ह्यामध्ये आपण जे खोबरं भाजून घेतलं होतं, खोबऱ्याचा किस तुपामध्ये, तोही घातलेला आहे. सर्व गोष्टी मी 1-1 वाटी घेतले, फक्त शेंगदाणे 2 वाटी घेतले होते. त्या सोबतीला मी 1 वाटी मोठा गूळ बारीक खिसून घेतलेला आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. गूळ त्यात व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे आणि हे मिक्स केल्यानंतर एक अर्धा तास आपण रेस्ट करायला ठेवायचं, जेणेकरून गुळाचा गोडवा त्या सगळ्यामध्ये उतरतो. आता अर्धा तासानंतर ह्याचे आपण लाडू वळून घ्यायचे आहेत. तुम्हाला ज्या साईजचे पाहिजे त्या साईजचे लाडू वळून घ्या. अशा प्रकारे उपवासाचे लाडू तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट.